हाय फ्रेंड्स, वेलकम. मी आज मुलींच्या हातावर मेहंदी काढली आहे. खूप दिवसानंतर मेहंदी काढली म्हणून तेवढं काही खास जमत नव्हतं. आणि मी स्केच काढते, पेन्सिल स्केच. तुम्हाला माहिती आहे, माझे पोस्टर बघितले असाल तुम्ही. तर त्या मुलीला ते एवढं आवडलं की तिने म्हणलं मला मेहंदीने माझ्या हातावर ते हँड काढा. लव यूचं सिम्बॉल वगैरे ते आहे, जे कोरियन लँग्वेजमध्ये सारंगे म्हणतात. ते तिला खूप आवडलं होतं म्हणून ती काढा म्हणत होती. आणि खूप दिवसानंतर काढले म्हणून तेवढा हात पण वळत नव्हता. खूप वेळ लागला. दोघी तिघी आल्या होत्या मुली. उद्या शिवरात्री आहे म्हणून त्यांना मेहंदी काढायची होती. मग नंतर काम वगैरे करून खूप उशीर झाला. रात्रीचे 11:15 वाजले होते मला सगळं आवरायला. आणि मेहंदी खूप सुंदर वाटत होती, त्यांना खूप आवडली. बघू शकता तुम्ही, 11:15 झालेत आणि बाहेर सगळं अंधार आहे, तेवढं कोणी नाही आहे. आणि हे म्हणले चला उद्यापासून शिवरात्री चालू होते, तर मी आज 11:15 वाजले तर ब्रश करून घेतो, जागे आहोत तर. तर ते ब्रश केले आणि नंतर मी सकाळी लवकर उठले. लवकर उठून सगळ्यात आधी मी घर पुसण्यासाठी घेतले उठल्या कारण घर वगैरे पुसलं तर छान वाटतं म्हणून. आणि मी ना ह्यामध्ये आम्ही आता हॉलमध्ये जेवढं जास्त येत नाही म्हणून सोफा वगैरे सगळं क्लीन करून घेतला. ही चेअर आहे ती पण साफ करून घेतली स्वच्छ व्यवस्थित. आणि मी घर पुसताना मीठ टाकते, कारण मिठाने छोटे छोटे जरी जर्म्स असतील ना तरीही निघून जातात आणि छान राहतं. त्याच्यामध्ये फिनाईल टाकून घेतलं आणि कम्फर्ट पण टाकलं. मी तुम्हाला माझ्या 2-3 व्हिडिओजमध्ये दाखवलेली पण आहे की कम्फर्ट टाकल्याने खूप छान वास येतो, सुगंध येतो. तुम्ही पण एखादी वेळेस ट्राय करा. घरामध्ये एक 15-20 मिनटानंतर खूप छान वास येतो. आणि त्यामध्ये ना मिठाचं आता हे वैज्ञानिक झालं, पण आपले आजी आजोबा वगैरे म्हातारी माणसं घरात बुजुर्ग ते सांगत होते आपल्याला पहिलं की मिठाने पॉझिटिव्हिटी राहते, जे काही नेगेटिव्हिटी आहे ती जाती म्हणून. मग मी माझ्या तिन्ही रूमा साफ करून घेतल्या व्यवस्थित आणि सगळं आवरून घेतलं. तोपर्यंत ह्यांनी पाणी पण ठेवलं होतं मला. आणि तुम्हाला माहिती आहे, मला पायऱ्या पण मीच धुते, कारण घरमालक वगैरे इथं नाही आहेत. म्हणजे आपण राहतोय तर आपल्यालाच धुवावं लागेल. बाहेर पायऱ्या वगैरे धुवून घेतल्या आणि रांगोळी पण काढून घेतली, कारण इतर रांगोळी काढायला मोठी जागा नाही आहे म्हणून छोटीच काढली, छोट्या प्रमाणात, म्हणून मी तुम्हाला दाखवली नाही आहे. आणि नंतर आंघोळ केले आणि डोक्यावरून वगैरे धुतलं, डोकं वगैरे धुतले होते. माझे केस खूप गळत आहेत, त्यासाठी काही उपाय असतील तर सांगा तुम्ही मला, कारण बरेच दिवस झाले ह्या पाण्यामुळं पाणी चेंज वगैरे होते आणि आमच्या इथं खारं पाणी आहे. त्यामुळं बकेटाला पण तुम्ही बघितलं असेल पाण्याचे डाग आहेत पांढरे वगैरे. आणि माझा उपवास नव्हता, गेल्या वर्षी माझा उपवास सुटला काही कारणांमुळं. ते काही सांगत नाही तुम्हाला आता, पण ह्यांचा उपवास आहे म्हणून ह्यांच्या उपवासाची जे फराळ वगैरे असते त्याची तयारी पण करायची होती मला. आणि त्यांना सुट्टी आहे म्हटलं तर माझा जास्त वेळ तर त्यांच्यासोबतच जातो, त्यांचंच आवरण्यामध्ये, ही आण ते आण वगैरे. आणि सगळं आवरून झाल्याच्यानंतर ही पांढरी फरची आहे म्हणलं तर छोटी छोटी धूळ जरी असली ना तर लगेच उमटून दिसते, पायाचे डाग वगैरे, म्हणून मला सारखं साफ करून घ्यावं लागतं, सारखं क्लीन करावं लागतं. तुम्ही माझ्या जी पहिली रूम होती तिचे व्हिडिओ बघितले नसाल तर बघा तुम्ही. त्याला तेवढं हे नव्हती, पांढरी फरची नव्हती, स्टाईल नव्हती. ह्याला खूप धूळ लागली तरी कळते. आणि मी सगळं तोपर्यंत पाणी पण ह्याने बाथरूममध्ये नेऊन ठेवलं होतं. तोपर्यंत आंघोळ करून बाहेर आले आणि मी पहिले केस असेच सोडायचे, पण आता मी बांधून ठेवते. आणि शाबू वगैरे भिजू घातला. तोपर्यंत दूध पण गरम करायला ठेवले, म्हणजे सगळे कामं पटापट होतील. एकत्र केलं तर आपण सगळ्याच जण एकत्रच असं करत असतो. आणि हे दुधाचे ना मी खूप साहित्य ह्या दुधाला, तर मला असं वाटतं की मी ह्याच्यापासून तूप का बनवावं, कारण माझ्या मैत्रिणीची मम्मी असं बरंच करते, असं दुधाची साय जमा करते मलाई वगैरे आणि त्यापासून तूप बनवते. तर म्हणते मी पण ट्राय करावं, कारण असं दुधाची ह्या खूप मलाई येते. तोपर्यंत शेंगदाणे पण भाजायला घेतले, कारण ह्यांना शाबूच्या खिचडीमध्ये ना शेंगदाणे खूप आवडतात भाजलेले. म्हणून मी थोडे भाजून घेतले, असेच टाकले आणि थोडे हे मिक्सरमधून काढले. तोपर्यंत माझं दूध पण छान गरम झालं होतं. ते उतळत जाणार होतं पण माझं लक्ष केलं आणि राहिलं थोडक्यात. मग शाबूची खिचडी, तोपर्यंत शाबू वगैरे फुलला होता, तर शाबूच्या खिचडीची फोडणी देत होते. साधं कांदा आणि मिरचीनीच फोडणी दिली, कारण त्यामध्ये जिरे वगैरे टाकत नाहीत उपवासाला म्हणून. आणि खूप छान लागत होती खिचडी. ह्यांना पहिले खिचडी आवडत नव्हती शाबूची, पण लग्नाच्या वेळेस, लग्न झाल्याच्या नंतर पहिली वेळेस मी ज्यांना बनवून दिले ना तर ह्यांना खूप आवडली. मग त्यानंतर खातात, ते पण आवडीनं खातात, खूप छान
लागत होती. आणि ही बारक्या शाबूची खिचडी आहे म्हणून मला एक 15-20 मिनटंच लागले तिला भिजवण्यासाठी. जर मोठ्या शाबूची असती, मीडियम शाबूची, तर रात्रीच भिजवावं लागलं असतं. तर मी तुम्हाला मोठ्या शाबूची खिचडी ह्याचे वडे पण दाखवेल रेसिपी. आणि हे शेंगदाणे टाकले, शेंदा नमक, कारण आपल्या उपवासाच्या खिचडीला आपलं साधं मीठ चालत नाही म्हणून ते टाकलेले. सकाळीच जाऊन हे घेऊन आले आणि मी मिक्सरमधून काढलेले शेंगदाणे पण टाकलेत. आता मोठे मोठेच काढले होते, खूप बारीक नाही. आणि नंतर शाबू पण भिजला, ते पण घालून छान खिचडी झाली होती शाबूची. खूप छान लागत होते असं बोलत होते ते. आणि दिवस आमचा खूप सुंदर गेला आजचा. माझा उपवास नव्हता म्हणून मी माझ्यासाठी पण दुसरीकडे स्वयंपाक बनवून घेतला आणि मी माझ्यासाठी गुजराती दाल खिचडी बनवली. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं असेल की मला गुजराती टाईप दाल खिचडी खूप आवडते. आणि थोडासा आराम केला दोघांनी पण. आणि त्यानंतर मी रताळे उकडून दिले ह्यांना. रताळ्याच्या तर खूप आठवणी आहेत लहानपणीच्या वगैरे. तर खूप छान लागतात रताळे, त्याच्या पोळ्या पण बनवतात. आणि माझ्या लहानपणी तर माझी माय आम्हाला रताळ्याच्या पोळ्या बनवून उपवास सोडायला द्यायची. खूप छान लागतात ते. मग हे दूध वगैरे टाकून रताळ्याच्या पोळ्या खात होते. चला भेटू पुन्हा. बाय.